शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय मानले जाणारे शिवसेनेचे जिल्हा संघटक योगेश म्हस्के यांचा अभिष्ट चिंतन सोहळा निमित्ताने क्षत्रिय समाज मंगल कार्यालय येथे उपनेता अजय बोरस्ते, 1008 पीठाधीश्वर कल्की महाराज तसेच योगेश म्हस्के यांच्या माता भगिनींच्या उपस्थितीत केक कापण्यात आला। तसेच शिवसेना उपनेते अजय दादा बोरस्ते, माजी खासदार हेमंत गोडसे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या PRO नितीन लालसरे, शिवसेना उपनेते विजय अप्पा करंजकर, संपर्क प्रमुख राजू अण्णा लवटे, सुधाकर बडगुजर, रंजन ठाकरे, प्रवीण तिदमे, राहुल दिवे, प्रशांत दिवे, यशवंत निकुळे, विक्रम नागरे, श्याम बडोदे, वैशाली दाणे, बाळासाहेब पाठक, हरीश भडांगे, VN नाईक, संस्थेचे संचालक प्रकाश घुगे, प्रकाश म्हस्के, दिनकर म्हस्के, बाळासाहेब म्हस्के, बाबूराव तात्या आढाव, रोशन शिंदे, अमोल सूर्यवंशी, राजू शेटे, जयेश आमले, कौशल्य पाटील, विशाल माळेकर, प्रभाग क्रमांक 23 मधील सर्व ज्येष्ठ नागरिक माता भगिनी, MSCB कर्मचारी मित्रमंडळ, जागृती प्रतिष्ठान, निरामय ज्येष्ठ नागरिक संघ, नंदकिनी ज्येष्ठ नागरिक संघ, श्री दत्तगुरु मित्रमंडळ, विधाते नगर मित्रमंडळ, सिद्धार्थ नगर मित्रमंडळ, अशोक मार्ग मित्रमंडळ, भारत नगर मित्रमंडळ, सिद्धिविनायक मित्रमंडळ, गणेश मित्रमंडळ, बजरंगबाडी उत्सव मित्रमंडळ, कल्पतरू मित्रमंडळ, शाही फाउंडेशन, टागोर नगर, क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळ, म्हसोबा महाराज मित्रमंडळ, सोशल फाउंडेशनच्या सर्व सदस्य यांनी अतिशय व्यवस्थितपणे कार्यक्रम पार पाडला। न्यूज वर्ल्ड मराठी 24 नाशिक। वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून अनेक लोकांची सेवा केली आणि आमच्या अध्यात्माच्या मताने मानव सेवा ही ईश्वर सेवा असते। त्यामुळे योगेशचं हे काम कौतुकास्पद आहे आणि शिंदे साहेबांचा खरा आणि सच्चा शिवसैनिक म्हणजे सर्वप्रथम योगेशने शिवसेना नाशिकमध्ये शिंदे साहेबांच्या सोबत आणली मला असं वाटतं आहे। तरी योगेशला फार फार शुभेच्छा आणि योगेश लवकरच नाशिक महानगरपालिकेचा एक नगरसेवक येईल अशी त्याला मी आशीर्वाद देतो। योगेशला फार फार शुभेच्छा। ओम नमः शिवाय, हर हर महादेव। उदाहरण म्हणजे योगेश अप्पा शिवसेनेचा हा खऱ्या अर्थानं नाही, त्याला होतो कृतिशील कार्यकर्ता आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की आरोग्य दूत म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात त्यांना सगळेजण ओळखले जातात। आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मदतीनं त्यांनी हजारो लोकांना वेगवेगळ्या आजारातून बाहेर काढलेलं आहे, त्यांना आर्थिक मदत केलेली आहे। त्यांना आपल्याला माहिती असेल कोविडचा काळ होता, आपला जवळचा मित्र आपल्याला ओळख देत होता, आपला जवळचा नातेवाईक आपल्याला ओळख देत होता। अशा काळात रस्त्यावर येऊन लोकांना मदत जर कोणी असेल तर ती योगेश अप्पाने केलेली आहे। मला वाटतं की त्यावेळेस आपल्याला माहिती आहे अनेक दवाखाने मोठे बिलाच्या बिलं काढत होती, पण त्यावेळेस ही सर्व बिलं जे सामान्य माणूस होतो नाका जात होता त्याला ती बिलं कमी करायला लावून योगेश अप्पाने वेगळी अशी मदत केली आहे। याच ठिकाणी त्यांचं आरोग्य सेवेचं मोठं केंद्र आहे, त्यांचं कार्यालय आहे, त्या कार्यालयाच्या माध्यमातून ते एक वेगळं काम उभं करत आहे। आज मला खूप आनंद होतोय की आपण सर्वजण योगेश अप्पाला शुभेच्छा देण्यासाठी आला। अप्पा आपल्याला इथंच थांबायचं नाहीये, आपल्याला आता आपले समाजकारण वाढवायचं। आपण ज्या पद्धतीने शिवसेनेची सदस्य नोंदणी करत आहात, घरोघर जाऊन लोकांना सदस्य नोंदणी करून घेत आहात, मला वाटतं की लोकांचं आपल्यावर प्रेम आहे, शिवसेनेवर प्रेम आहे। त्याचा अर्थातच कारण आपल्या सर्वांच्या मनात नाही, आजही ज्यांच्या सर्वांच्या मनात जे मुख्यमंत्री आहेत ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत। एक दोन नव्हे अनेक योजना स्वातंत्र्यानंतर जर कोणी एवढ्या योजना लोकांसाठी केल्या असतील तर ते फक्त आणि फक्त माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यांचे तुम्ही अनुयायी आहात याचा आम्हाला सुद्धा अभिमान आहे। मी आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सांगतो की आता आपल्याला सीमोल्लंघन करायचं आहे, इथं थांबून चालणार नाही। आपल्याला पुढे येणाऱ्या तुमच्या माध्यमातून ज्या महापालिका आहेत, जिल्हा परिषद आहे, आपल्या जिल्ह्यात आणि शहरात वेगळं नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाच्या माध्यमातून हे आपल्याला जिंकायचं आहे आणि आपल्याला सुद्धा यावेळेस महापालिकेत यायचं आहे। आपण सर्वजण त्यांच्या बरोबर हीच या ठिकाणी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।